आजच्या फार्मर कप स्पर्धेचं आजचं एक फार्मर कप स्पर्धेचं मुख्यमंत्री महोदयांनी अनौपचारिक पद्धतीने एक शुभारंभ केलेला आहे। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 650 ठिकाणावर वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी गट मुख्यमंत्री महोदयांसोबत डिजिटली कनेक्टेड होते। पाणी फाउंडेशन कृषी आणि उमेद या तिघांचे मिळून शेतकऱ्यांना गटांना खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करतायत। वेगवेगळ्या पिकांची त्यांनी निवड केलेली आहे शेतकरी बंधूंनी आणि या गटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची जी काय SOP आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ही पाणी फाउंडेशन कृषी विभाग आणि उमेद म्हणून ठरवलेली आहे। ते प्रत्येक SOPचं मोठ्या प्रमाणात त्याचं काटेकोर अंमलबजावणी शेतकरी बंधू करतायत। त्याचा निश्चितपणे येत्या खरीप सीझनमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा त्याचा परिणाम होईल आणि शेतीच्या समस्या कमी होण्यासाठी एकीचं जे बळ आवश्यक आहे आणि व्यावसायिक पद्धतीने एकत्र येणं जे काय आवश्यक आहे ती निश्चितपणे या फार्मर कपच्या माध्यमातून घडेल। त्याच्यासाठी कृषी विभाग मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे आणि पुढच्या सगळ्या घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहे। आमचे संपूर्ण टीम, आमची सगळी क्षेत्रीय यंत्रणा, आमच्या कृषी आणि उमेद विभागाचे मेंटर्स आणि आम्ही स्वतः सर्व शेतकरी गटांसोबत आम्ही चर्चा करतोय। त्यांना वेळोवेळी ज्या काही अडचणी येतील त्या अडचणींचं आम्ही निश्चितपणे निराकरण करतो। एकूण किती गटांनी भाग घेतला होता? आज तर जवळपास 350 ठिकाणी शेतकरी गटांनी पार्टिसिपेशन केलेलं होतं। महाराष्ट्रामध्ये जवळपास 18,000 गट आहेत आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जवळपास 1800 गट त्या माध्यमातून तयार झालेले आहे। बरोबर। आज मग 350 गटांनी घेतलं होतं? नाही, आज तर 350 ठिकाणी शेतकरी गट एकत्र येऊन त्यांनी मुख्यमंत्री महोदयांसोबत कनेक्ट झालेले होते। बरोबर।